गणित दिलेलं बघा, जर एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किलोग्रॅम भरते आणि जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले तर तिचे वजन 19 किलोग्रॅम भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन काय? बघा, हा MPSCला सुद्धा आलेला आहे आणि हाच प्रश्न कुठल्या तरी पोलीस भरतीला आहे. आता मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण कोणत्या तरी पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. तर बघा, अशा प्रकारचा प्रश्न आला तर कसं सोडवायचं? पहिले तर बघा, बादलीत 3/5 भाग पाणी आहे. ठीक आहे, बादलीत किती भाग पाणी आहे? 3/5 भाग. आणि त्याचं वजन किती झालं तर 15 किलोग्राम झालं. त्याच्यानंतर बादलीत 4/5 भाग पाणी आहे, त्यावेळेस त्याचं वजन किती झालं तर 19 किलो झालं. आता बघा, बेसिक कन्सेप्ट सांगतो. जे छेद आहे ना, छेद, आता हे 3/4 आणि 3/5 आणि 4/5 हे भाग भरलेले आहेत बादलीचे. म्हणजे काय की बादली जर 5 भागामध्ये डिस्ट्रीब्यूट केली, म्हणजे बादलीचं स्वतःचं एक वजन असणार आहे आणि त्याला जर 5 भाग पाणी मी इक्वल डिस्ट्रीब्यूट केलं, 1 2 3 4 5, 1 2 3 4 आणि 5, म्हणजे प्रत्येकामध्ये समजा 1-1 लिटर पाणी भरत आहे. आपण असं समजूया की 1-1 लिटर पाणी भरत आहे. 1 लिटर 1 लिटर 1 लिटर 1 लिटर, म्हणजे टोटल 5 लिटरची जर पाणी असेल तर त्याच्यापैकी 3 भाग पाणी भरलेलं आहे. म्हणजे किती? एवढं पाणी भरलेलं आहे. ठीक आहे, एवढं पाणी भरलेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये काय आहे? 15 किलो वजन आहे, पण ह्याच्यामध्ये बाटलीचं पण वजन आहे. मग एकूण 3 भाग पाण्याचं वजन किती झालेलं आहे तर 15 किलो झालं आहे. आणि तेच मी ह्याच्यापेक्षा फक्त एक भाग एक्स्ट्रा टाकला, म्हणजे एक भाग पाण्याचा ॲड केला, तर ह्याचं वजन, बादलीचं स्वतःचं वजन, ठीक आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये पण जिथे 3 भाग पाणी टाकलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये सुद्धा बादलीचं स्वतःचं वजन सुद्धा असणार आहे, प्लस 3 भाग पाणी, याचं वजन होतं 15, आणि चौथा एकच भाग ॲड केला तर त्याचं वजन किती झालं? 19 झालं. मग तुम्ही काय म्हणाल की ह्या दोघांमध्ये बादलीचं वजन जे आहे ते कॉमन होतं, पण एक भाग पाणी टाकल्यामुळे किती वजन वाढलेलं आहे? 15चं 19 किलो झालं. मग तुम्ही काय म्हणाल की एक भाग पाणी बरोबर किती आहे? तर या दोघांची वजाबाकी केली, 19 वजा 15, म्हणजे 4 किलोग्रॅम एवढं पाणी तुम्ही टाकता त्या बादलीमध्ये. एक भाग पाणी म्हणजेच किती? 4 किलो झालं. मग 3 भाग पाणी म्हणजे किती? 3 भाग म्हणजे काय? 1 किलो बरोबर 4 किलो. तर 3 भाग म्हणजे इतर एक्स करा किंवा डायरेक्ट 4 ने गुणाकार करा. कसं करू शकता? एक भाग पाणी म्हणजे किती? 4 किलो. तर 3 भाग पाणी म्हणजे किती? तर एक्स बरोबर 3 गुणिला 4, तिरकस गुणाकार केल्यानंतर इथे येणार आहे 12 किलो. पण ॲक्च्युअलमध्ये वजन किती भेटलं तुम्हाला? 15 किलो. 15 किलो भेटलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये बादलीचं पण वजन आहे. मग जर बादलीचं वजन ह्याच्यामधून कमी केलं आपण तर आपल्याला किती किलो भेटणार आहे? तर 3 किलो हे बादलीचं वजन भेटणार आहे. बघा, ह्याच्यामध्ये कोणतं कोणतं वजन आहे? तर बादलीचं आणि भाग पाण्याचं पण वजन आहे. ठीक आहे, तर मग आता ह्याच्यामध्ये 3 किलो बादलीचं वजन आलं आणि टोटल पाणी किती बसतंय बादलीमध्ये? तर 5 भाग पाणी बसतंय. 5 भाग पाणी बसतंय. एक भाग पाणी बरोबर 4 किलो. 5 भाग पाणी बरोबर किती असणार आहे? 20 किलो. आणि काय विचारलेलं तुम्हाला? तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन काढा. आता हे फक्त पाण्याने भरलेली बादली आहे, बादलीचं वजन नाही आहे. कारण की ह्याच्यामध्ये बादलीचं पण वजन ॲड करावं लागेल, जे की 3 किलो येईल आणि एकूण टोटल वजन किती असणार आहे? 23 किलो असणार आहे. ही झाली शॉर्टेस्ट मेथड. शॉर्टेस्ट म्हणजे काय? कन्सेप्च्युअल आणि शॉर्टेस्ट मेथड. आता तुम्हाला इक्वेशन मेथड पण सांगणार आहे. आणि हे आपण जे काही प्रकार केलेला आहे इथे बघा, पहिले 3/5 घेतलेला आहे, इथे 4/5 घेतलेला आहे, जो काही दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये छेद समान असल्यामुळे आपण फक्त एक भाग पाणी ॲड केलेलं, एवढं लक्षात ठेवा, आणि पाण्याचे इक्वल भाग केलेले आहेत. ह्याच्याच उलट जर छेद समान नसते तर आपण काय केलं असतं? या छेदांचा लसावी घेतला असता. मग इथे लसावी समजा इथे 10 आला असता, तर 10 येण्यासाठी मला इथे 2 ने गुणावं लागलं असतं, इकडे 2 ने गुणावं लागलं असतं. अशा प्रकारचा आपण कन्सेप्च्युअल खेळ असतो. जर तुम्हाला अपूर्णांकाच्या गोष्टी कळाल्या तर अशा प्रकारचे गणित लवकर सुटतात. ठीक आहे, आता इक्वेशन मेथडने जाऊ. ही पहिली पद्धत झाली, ही एकदम कन्सेप्च्युअल मेथड झाली. दुसरी पद्धत काय? समजा मी लिहिलं बादलीचं वजन आहे माझं एक्स आणि पाण्याचं वजन किती आहे? पाण्याचं वजन आहे वाय.
ठीक आहे. 1 भाग पाण्याचं वजन आहे y. मग आता पाणी किती भरलेलं आहे बादलीमध्ये, तर तुम्ही म्हणाल की 3y एवढं पाणी भरलेलं आहे, कारण की 5y भाग पाणी भरलं जातं, किंवा इथे लिहा 3/5y. 3/5y पाणी भरलेलं आहे आणि टोटल बादली हे बादलीचं वजन, आणि y म्हणजे काय, प्रत्येक भागाचं म्हणजे 1 भागाचं वजन, पाण्याच्या 1 भागाचं वजन. मग असं 3/5 भाग y, किंवा तुम्ही असं म्हणा की हे टोटल पाण्याचं वजन आहे. टोटल पाण्याचं वजन किती आहे, y आहे. मग 3/5 भाग गुणिला y म्हणजे टोटल पाण्याचं वजन बरोबर किती आहे, 15 किलो. परत x, कारण की बादलीचं वजन आहे, प्लस 4/5 भाग y बरोबर किती येणार आहे, 19 किलो. मग आता यांचं काय करावं लागेल, आपल्याला वजाबाकी करावं लागेल. थोडंसं वर खाली लिहिण्यात आलं आहे, कारण 15 किलो मी खाली घेतो. ठीक आहे. काय येणार आहे, बादलीचं वजन अधिक पाण्याचं पूर्ण वजन, पाण्याचं पूर्ण भरलेली बादलीचं वजन, जे की y आहे, तर त्याच्यापैकी 3/5 भाग y भरलेला आहे, बरोबर किती आहे, 15 किलो. मग याच्यात काय करूया, वजाबाकी करूया. वजा 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 किती येणार आहे, 4. मग काय आलं तुम्हाला, 4/5 वजा 3/5 यांचा जर वजाबाकी केली तर 1/5 येतं. 1/5 y बरोबर किती येणार आहे, 4. मग y बरोबर किती येणार आहे, हा जो छेदातला आहे y तिकडे जर पाठवला मी तर 4 गुणिला 5 येतं, म्हणजेच किती येणार आहे, 20 किलो एवढं पूर्ण बादलीचं वजन आहे, सॉरी भरलेल्या पाण्याचं वजन आहे. हे पूर्ण पाण्याचं वजन आहे, हे पाण्याचं वजन आहे. ठीक आहे. आणि हे कशाचं आहे, x बादलीचं वजन आहे. मग तुम्हाला काय म्हटलेलं आहे की पूर्ण बादली जर भरलेली असेल तर बादलीचं वजन, पहिले आता पाण्याचं वजन आलेलं आहे, ह्याच्यामध्ये पाण्याचं वजन कुठेही ठेवा, कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवा. जसं की मी ह्याच्यामध्ये ठेवलं, x अधिक 4/5 y ची किंमत ठेवली 20 बरोबर 19. मग इथे हा 4 कटेल, किती होणार आहे, 5×4 = 20, 4×4 = 16, x अधिक 16 बरोबर 19. मग हा जो 16 आहे तिकडे पाठवला तर हा वजामध्ये जात असतो. मग x ची किंमत किती येणार आहे, x ची किंमत येणार आहे 3. मग हे झालं बादलीचं वजन. मग तुम्ही काय म्हणाल की बादली पूर्ण जर भरलेली असेल तर तिचं वजन x अधिक y असेल. x ची किंमत आली 3 आणि y ची किंमत किती आली, 20, म्हणजे एकूण झालं 23 किलोग्रॅम. काही विद्यार्थी इथपर्यंत उत्तर काढतात y आणि 20 उत्तर काढून मोकळे होतात. जर तुम्हाला कोणताही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. मंथली मेंबरशिपमध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.